नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री सभा घेतील। या सभेची तयारी नेमकी कुठवर आली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि आजचा सुपर संडे देखील हा महत्त्वाचा ठरणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकच्या गोदातीरी सभा होत आहे आणि आपण जर बघितलं तर ही सभेची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी हे स्टेजचं काम देखील झालेलं आहे। तर समोरच्या बाजूला जर बघितलं जे पटांगण आहे त्या पटांगणावर ही संपूर्ण सभा होणार आहे। ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्याच ठिकाणी ही आज मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। खरं तर 2017 मध्ये शेवटच्या टप्प्यातच देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली होती आणि या सभेच्या दरम्यान नाशिक दत्तक घेतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मोठा कौल जो आहे तो भाजपला नाशिककरांनी दिलेला होता। मात्र यंदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सिंहस्थ कुंभमेळा आहे, नाशिकचा साधुग्रामचा वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे तो अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। त्यासोबत नाशिकच्या रिंग रोडचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, या संदर्भात नेमकं आता देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। भाजपसाठी गोदातीरावर झालेली किंवा पंचवटी परिसरात झालेली सभा किंवा प्रचार हा खरं तर त्या ठिकाणी अनेक निवडणुकीमध्ये फायद्याचा ठरतो आणि त्याचमुळे हे ठिकाण निवडल्याचं देखील चर्चा खरं तर भाजपच्या गोटामध्ये आहे। त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिककरांना कोणत्या विषयावर संबोधित करणार, कोणकोणते विषय मांडणार आणि काय काय आश्वासनं देणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। आज प्रचाराचा सुपर संडे। तिकडे कोल्हापुरात भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक